मनोजदादा जरांगे पाटील आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। दादा, पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहात, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं, काय साकडं जे आहे ते या दोन्ही संतांकडे केलेलं आहे आपण? नाही, साकडं घातलं नाही, परंतु आमच्या विषयात नाही घातलं, परंतु शेतकरी सुखी राहायला पाहिजे, या राज्यातली जनता सुखी राहिली पाहिजे हे साकडं मात्र नक्की घातलं आहे। आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचं दर्शन घेतलं, त्यानंतर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आहे, त्यांच्या रथाचं दर्शन घेतलं आहे आणि भाग्य असं धन्य झाल्यासारखं वाटतं की एक शक्ती आणि एक बळ मिळालं आहे। वारकरी संप्रदायाचे आपण शिष्य आहेत, मग शिष्य आहेत तर आपण दर्शनाला गेलं पाहिजे या भावनेतून इथं आलो। आणि रात्री येण्याचं कारण असं आहे की प्रशासनाकडून काही सांगण्यात आलं की जे पंढरपूरला काही लोक गेलेत, इथं मॅसेज फिरला आहे की रिंगण सोहळा बघायला मनोज जरांगे पाटील येणार आहेत असा मॅसेज फिरला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर पंढरपूर नगरीमध्ये गेलेले काही बांधव वापस रिंगण सोहळ्याकडे यायला लागलेत आणि प्रचंड गर्दी होईल। मग मी एक असं ठरवलं की शेवटी पोरांचा उत्साह असतो, त्यांची माया आहे माझ्याविषयी, ते फोटो काढायला येतील, भेटायला येतील, पण वयोवृद्ध वारकरी बांधव आहेत, माता मावल्या आहेत, त्या फोटो काढण्याच्या नादात कोणाला त्रास होऊ नये, कोणाला इजा होऊ नये आणि आपल्यामुळं विनाकारण वारकरी संप्रदायाची शिस्त नाही मोडली पाहिजे, म्हणून आपण रात्रीच जाऊ आणि रात्रीच दर्शन घेऊन येऊ। आणि प्रशासनाचं तसं म्हणणं होतं की जे गर्दी तर आहेच प्रचंड, परंतु जे शहराकडं जातात, पंढरपूरच्या नगरीमध्ये जे पवित्र नगरीत दाखल झालेत तिकडचेही काही वापस यायला लागलेत। म्हणलं नको, कारण वयोवृद्ध माणसं असतात, कुठं गालबोट लागायला नको, आपण ज्या वारकरी संप्रदायाला मानतो त्या वारकरी संप्रदायाला डाग लागायला नको किंवा गालबोट आपल्यामुळं लागायला नको, म्हणून रात्रीचाच निर्णय घेतला की रात्री दर्शन घेऊ आणि रात्रीतूनच आपण पुन्हा अंतरवालीकडे वापस जाऊ। दादा, खरं तर 20 तारखेचं अल्टिमेटम तुम्ही जे सभा घेणार आहात त्या संदर्भातली घोषणा करणार आहात, नक्की काय पुढची रणनीती असणार आहे? कारण 13 तारखेला जे आहे, जे अल्टिमेटम आपण दिलेलं होतं ते संपलेलं आहे, शासनाकडनं काय पावलं उचलली गेलेली आहेत का आणि पुढची दिशा काय असणार आहे? बघूयात, आता ती इथं काढायचा विषय नाही, उचलतील पावलं, नाही उचलत मी आहे ना खंबीर, पावलं उचलायला लावतो त्यांना, त्यात काही दुमत असण्याचं काही कारणच नाही। बघूयात आता 20 तारखेला बघूयात काय होतंय। आम्ही तर आता आमरण उपोषणाची घोषणा केलीच, राज्यातला मराठा सज्ज झाला स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी। पण मग काही मराठा बांधव जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आमरण उपोषण करू नये, तर आम्ही यापुढे आपल्यासोबत असणार आहोत आणि जो आपला पुढचा टप्पा आहे, जसं की आपण शांतता रॅलीचा पुढचा टप्पा घोषित केलेला आहे, तो केव्हापासून सुरू होईल आणि त्याची रणनीती काय असेल, तो कुठून सुरुवात असेल? या विठुरायाच्या पंढरीच्या पवित्र नगरीत मी खोटं बोलणार नाही, खरं सांगतो की मी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्याचं कारण आहे की लोकांत एक मन आहे, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे। मला ती मनच उलटी करायची, लाख मारून काय करायचं, एक मेला तरी चालतो, परंतु जनता गोरगरिबांचे लेकरं सुखी झाले पाहिजे। आपण स्वतःचा देह झिजवायचा, आपण आपलं रक्त जाळायचं, आपली शक्ती पूर्ण जाळायची, आपला जीव पणाला लावायचा, परंतु लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या माध्यमातून त्यांना खूप मिळालं पाहिजे, त्यांचे लेकरं बाळ सुखी झाले पाहिजेत, हा उद्देश माझा आहे। मी या पवित्र नगरीत खोटं बोलत नाही। आता एवढा समाज मागं असल्याच्यानंतर माणूस काही पण करेल, मला त्या समाजाला आनंदी ठेवायचं। मी दुःखात लोटलो, मी काळोखात लोटलो, मी प्रचंड संघर्षात गेलो, जीवाची बाजी जरी लावली तरी चालत, परंतु मी जन्मत जर गोरगरिबांना मोठं करण्यासाठी घेतलेला असेल तर मी मात्र त्यांच्यासाठी काम करावं, त्यांचा उपयोग करू नये। मी माझ्यासाठी, माझा उपयोग समाजासाठी व्हावा आणि समाजाचे लेकरं आनंदी व्हावेत, म्हणून मी आमरण उपोषण पुकारले। समाजाचा विरोध आहे त्यांच्या मायेपोटी, परंतु माझा खरा अर्थ तो आहे की लाखो करोडो लेकरं सुखी झाले पाहिजेत आपल्या माध्यमातून। आपण त्यांना त्रास देता कामा नये, आपल्याला त्रास झाला तरी चालत। छगन भुजबळांनी आज एक मोठा असा दावा केलेला आहे की शरद पवारांनी, म्हणजे बारामतीच्या एका नेत्याने जे आहे ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना येऊ दिलं नाही सभेला, जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भातची बैठक बोलवली होती। कसं पाहताय भुजबळांच्या या आरोपाकडे? येडं झालेले ते जाऊ द्या। हे होते मनोज जरांगे पाटील आणि आपण पाहतो या ठिकाणी
त्यांनी माऊलींचं आणि तुकोबारा यांचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर साकडं जे आहे ते शेतकरी आणि बळीराजासाठी घातलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.